आपण 2017च्या टेट परीक्षेतील सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्थेवरील 5 प्रश्न बघणार आहोत. तर हे प्रश्न सोडवायचे कसे ते आता आपण बघूया. आता प्रश्नामध्ये ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच हे 8 मित्र एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागाकडे बघत बसलेले आहेत. समजा ए ही व्यक्ती इथं बसलेली आहे आणि ते सेंटरकडे बघत बसलेलं आहे, म्हणून एची ही झाली उजवी बाजू आणि ही झाली एची डावी बाजू. तसंच समजा हाच व्यक्ती इथं बसला असेल तर ही झाली एची डावी बाजू आणि ही झाली एची उजवी बाजू, कारण हा सुद्धा सेंटरकडेच बघत बसणार आहे. तर मग हा प्रश्न घेऊया. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच हे 8 मित्र एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागाकडे बघत बसलेले आहेत. ए हा डीच्या डावीकडून दुसऱ्या जागेवर बसला आहे. समजा डी हा इथं बसला असेल तर डीची ही झाली डावी बाजू, म्हणून इथं ए असणार, कारण डीच्या डाव्या बाजूला ए हा दुसरा आहे. इकडे हे आपण तेच करूया. त्यानंतर जो ईच्या डाव्या बाजूला तिसरा आहे. आता जो कोणासाठी आहे तर डीसाठी आहे, म्हणून डी हा ईच्या डाव्या बाजूला तिसरा आहे, म्हणून इकडे ई येईल आणि इकडे सुद्धा आपण तेच घेऊया, कारण ही झाली पहिली, दुसरी आणि तिसरी, म्हणून डी हा ईच्या डाव्या बाजूला तिसरा आहे. सी हा जीच्या उजवीकडील तिसऱ्या जागेवर बसला आहे. सी हा जीच्या उजवीकडील तिसऱ्या जागेवर बसला आहे, जो ईचा तात्काळ शेजारी नाही, म्हणजे जी हा इथं येणार नाही आणि इकडे सुद्धा हा जी येणार नाही. मग सी हा जीच्या उजवीकडील तिसऱ्या जागेवर बसला आहे. जी हा एकतर इकडे येईल किंवा इकडे राहू शकतो किंवा इकडे राहू शकतो. मग आता ठेवूया. जी समजा आपण इथे ठेवला तर सी हा जीच्या उजवीकडील तिसऱ्या जागेवर आहे, म्हणजे ही झाली पहिली, दुसरी आणि तिसरी, म्हणजे इथं एकतर सी येईल. आणि समजा आपण जी इकडे ठेवला तर जीच्या उजवीकडील सी हा तिसऱ्या जागेवर आहे, म्हणून पहिली, दुसरी आणि तिसरी, म्हणजे इथं हा जी येणार नाही, म्हणजेच ही कंडिशन पूर्ण रॉंग झालेली आहे. मग आता जीला आपण इथं ठेवलं तर जीच्या उजवीकडे सी हा तिसरा आहे, म्हणून ही झाली पहिली, दुसरी आणि तिसरी. सी हा जीच्या उजवीकडे तिसऱ्या जागेवर बसला आहे, जो ईचा तात्काळ शेजारी नाही. पुढे एच हा बीच्या उजवीकडील तिसऱ्या जागेवर बसला आहे, जो जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर बसला आहे. आता जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर आहे बी. मग आता जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर बी यायला पाहिजे. मग आता हे समजा आपण घेतलं, इथं जी घेतला, हा जी घेतला, तर जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर इकडे बी यायला पाहिजे, परंतु इकडे ई आलेला आहे, म्हणून ही सिटिंग अरेंजमेंट चुकीची झालेली आहे. आणि समजा आपण आता ह्याच्यामध्ये पाहिलं दुसऱ्या आकृतीमध्ये, तर जीच्या उजवीकडे बी हा दुसऱ्या जागेवर आहे, हा पहिला झाला आणि हा दुसरा झाला, म्हणजे इथं काय येईल, बी येईल. आता आणि बीच्या उजव्या बाजूला एच हा तिसऱ्या जागेवर बसला आहे, म्हणून ही झाली पहिली जागा, ही झाली दुसरी जागा आणि ही झाली तिसरी जागा, म्हणून इथं एच येईल. आणि राहिला तो एफ. आता एकच जागा शिल्लक राहिली आहे, म्हणून तो एफ इथं येईल. या प्रश्नावरील 5 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, एचच्या संदर्भामध्ये एचची स्थिती काय असेल? तर ए कुठे बसलेला आहे एच्या संदर्भात? तर ए हा एचच्या संदर्भात उजवीकडून दुसरा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर
डी असेल. डी उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे, डी आणि सीच्या मध्ये कोण बसला आहे? तर इथं डी आहे आणि इकडे सी आहे आणि या दोघांमध्ये बी बसलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल सी आणि डीच्या मध्ये. चला तर मग बघूया. या प्रश्नामध्ये तसा पर्याय दिलेला नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली असतात. प्रश्न तिसरा, 5 पैकी त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेवर आधारित सारखे आहेत म्हणून एक गट तयार करतात. खालीलपैकी काय त्या गटात बसत नाही? तर बघा, पहिला ऑप्शन आहे ए, सी एच. तर सी एच, तर दुसरी व्यक्ती ही एच पहिल्या व्यक्तीच्या उजवीकडे दुसरी आहे. त्यानंतर ऑप्शन बी मध्ये एफ जी, या ऑप्शनमध्ये सुद्धा दुसरी व्यक्ती जी ही एफच्या उजवीकडे दुसरी आहे. त्यानंतर ऑप्शन सी मध्ये डी आणि जी हे एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. त्यानंतर ऑप्शन डी, बी, ई ह्याच्यामध्ये सुद्धा दुसरी व्यक्ती ही बीच्या उजवीकडे दुसरी आहे. म्हणून ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये दुसरी व्यक्ती ही पहिलीच्या उजवीकडे दुसरी आहे आणि ऑप्शन सी मध्ये डी आणि जी हे एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी. चौथा, खालीलपैकी कोणत्या जोडीत दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या तात्काळ डावीकडे बसलेला आहे? तर बघा, दुसरा व्यक्ती बी हा डीच्या उजवीकडे आहे. बी हा डीच्या उजवीकडे आहे, परंतु इकडे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे की डावीकडे बसलेला आहे. बरोबर. मग बी जो आहे तो डीच्या उजवीकडे आहे, म्हणून हा येणार नाही. आपल्याला डावीकडे सांगितलेलं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ई एच, ई आणि एच, तर एच हा ईच्या उजवीकडे आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. एफ ए, तर दुसरी व्यक्ती ए ही एफच्या उजवीकडे आहे आणि आपल्याला इथं डावीकडे सांगितलेलं आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. चौथा ऑप्शन बघूया, यांपैकी कोणतीही नाही, म्हणून या 3 ऑप्शनपैकी कोणतंही नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर यांपैकी कोणतीही नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 5वा, ईच्या उजवीकडून दुसरा कोण बसतो? तर इथं ई आहे आणि ईची उजवी बाजू ही झाली आणि ईच्या उजवीकडे दुसरा एफ बसलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. बी हा ऑप्शन बरोबर आहे.